नमस्कार. आज आपण इयर कप कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर त्यासाठी ही 5 mm चे मोती घेतले. त्यासाठी 6 mm चे क्रिस्टल, हे 0 mm चे गोल्डन मनी आहेत, 0.3 ची तार आणि ही आहे 22 नंबरची तार. तर इयर कपसाठी आपल्याला असं फूल बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आधी आपण 0.3 ची तार कट करून घेऊया. एवढी अशी 0.3 ची तार कट करून घेतली आहे. तर 0.3 ची तार कट केली, त्याच्यामध्ये मी एक मोती आणि एक गोल्डन मनी घातला. तर हा गोल्डन मनी आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि हे जे पुढचं तारेचं टोक आहे ना, तर त्या याच्यामध्ये आपण एक मोती आणि एक गोल्डन मनी घातल्याच्या नंतर एक इंच आपल्याला तार पुढे ठेवायची आहे आणि ही जी तार आहे ही तार आपल्याला घ्यायची आहे. हा जो गोल्डन मनी आहे तो सोडून द्यायचा आणि जो मोती आहे ना त्याच्यातनं आपल्याला ही तार पुन्हा अशी मागे काढून घ्यायची. हे बघा अशी. ते असे काढल्याच्या नंतर आपला हा गोल्डन मनी आहे ना, हा एकदम मोत्याच्या टोकापाशी असा फिक्स होतो. हे बघा असं. तर आपल्याला पुन्हा याच्यामध्ये एक मोती, एक गोल्डन मनी ओवून घ्यायचं आहे. आता हे जे छोटं तारेचं टोक आहे हे असंच ठेवायचं. ज्या साईडला आपली जास्त तार आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक मोती आणि एक गोल्डन मनी ओवून घ्यायचं आहे. तर हे बघा, पुन्हा मी एक मोती आणि एक गोल्डन मनी ओवून घेतला. ओवल्याच्या नंतर आता हा जो पहिला मोती ओवला आहे आणि आता आपण दुसरा मोती घातला आहे, तर ते दोन्ही व्यवस्थित असे जुळून धरायचे. हा गोल्डन मनी सोडून द्यायचा आणि या मोत्यातनं ही आपली तार आहे ना, ही पुन्हा अशी काढून घ्यायची आहे आणि ही मोती अशी व्यवस्थित जुळूनच धरायची. काढल्याच्या नंतर ही जी तार आहे आपली पूर्ण अशी ओढून घ्यायची, पूर्ण अशी पॅक करून घ्यायची. ओढून घेतल्याच्या नंतर आपला हा गोल्डन मनी हा एकदम मोत्याच्या इथे वरती पॅक होतो आणि हे असं दिसतं. तर सेम आपल्याला असंच 6 मोत्यांचं करायचं आहे. तर आपण असंच रिपीट करत आपण 7 मोत्यांचं करणार आहोत. 7. तर सेम असंच पुन्हा मोती घालायचा, गोल्डन मनी घालायचा. हे बघा, पुन्हा मोती ओवला, गोल्डन मनी ओवला. आता आपण पहिला हा मोती ओवल्याच्या नंतर हे 2 असे पॅक धरले. आता आपण तिसरा ओवला आहे, तर आता आपण हा दुसरा आणि 3 नंबरचे हे असे व्यवस्थित जुळवून धरायचे. म्हणजे त्या 2 मोत्यांमध्ये आपल्याला जास्त गॅप ठेवायचा नाही. असं धरल्याच्या नंतर त्या 2 मोत्यांमध्ये गॅप राहत नाही. तर आपण गोल्डन मनी सोडून दिला आणि ह्या मोत्यातनं आपली तार पुन्हा अशी मागच्या साईडला काढून घेतल्यानंतर अशी पूर्ण पॅक करून घ्यायची. म्हणजे हा मोती पुन्हा आपला जसं आपण पहिला मोती दुसरा मोती ओवला सेम तसंच केलं. तर पुन्हा आपल्याला अजून असे 4 मोती ओवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले 7 मोती होतील. तर आपण करून घेऊया. तर आपण असे 7 मोती ओवून घेतले आहेत. तर आता आपल्याला याचं असं एक राऊंड बनवायचं आहे. तर ही जी छोटं तारेचं टोक आहे याचं आपल्याला काही नाही करायचं. ही जी जास्तीची तार आहे तर ही तार आपल्याला अशी घ्यायची आहे आणि आपण स्टार्टिंगला जो मोती ओवला तर त्या मोत्याला आपल्याला असा राऊंड मारायचा आहे. राऊंड मारताना हे आपले बाकीचे मोती कसे जवळजवळ आलेत, तर तसंच आपल्याला हा शेवटचा 7 नंबरचा मोती आणि हा पहिला मोती ओवलेला ते असे व्यवस्थित असे जवळ धरायचे आणि मग ही आपली तार आहे ह्या पहिल्या मोत्याच्या इथं घेऊन पुन्हा ह्या दोघांना व्यवस्थित, हा मोती आपला शेवटचा 7 नंबरचा आणि हा पहिला, तर ह्या दोघांना असे व्यवस्थित असे 1-2 राऊंड मारून घ्यायचे. हे बघा असे, म्हणजे हे आपलं असं गोल राऊंड तयार होतं. तर आता आपण ह्या आणि ह्या मोत्याला दोघांना राऊंड मारला आहे ना, तर आता आपल्याला ह्या मोत्याच्या पुढे मागे करत आपल्याला पूर्ण एक राऊंड करून घ्यायचा आहे. आता ह्या मोत्याच्या मागच्या साईडला गेले, ह्या मोत्याच्या पुढे
ह्या मोत्याच्या मागे, ह्या मोत्याच्या पुढे, ह्या मोत्याच्या मागे, असं करत करत आपल्याला एक पूर्ण राऊंड करायचा. आपण इथून स्टार्ट केलं, आपण बरोबर तिथे चालू. हे बघा असं आल्याच्यानंतर आता ही जी आपली लहान तार आहे तर ती आता आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर कट केल्याच्या नंतर आपली जास्तीची तार आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला क्रिस्टल ओवून घ्यायचं आहे. तर ह्या जास्तीच्या तारेमध्ये आता हा क्रिस्टल ओवला आहे तर तो क्रिस्टल बरोबर इथे जो आपण मोत्यांचा राऊंड केला आहे त्याच्यामध्ये असा ठेवायचा. हे बघा आता ही क्रिस्टल ओवल्याची तार आता आपली या मोत्यापाशी आहे इथे. तर बरोबर अशी समोरचा जो मोती आहे त्या मोत्याला आपल्याला असा एकदम घट्ट असा राऊंड मारायचा आहे. 1-2 राऊंड मारून आपल्याला ही तार पुन्हा अशी क्रिस्टलच्या इथे समोर घ्यायची आहे. जास्त गच्च नाही ओढायचं, एकदम असं मोती आपला सरळ बसला पाहिजे असं करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर आता ही जी आपली तार आहे ही अशी क्रिस्टलच्या समोर इथे घ्यायची. घेतल्याच्यानंतर आता हे आपल्याला ह्या तारेमध्ये आपल्याला गोल्डन मणी ओवून घ्यायचे. तर आता आपल्याला ह्या 0.3ची तार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता 9 गोल्डन मणी ओवायचे. हे मोत्यांच्या इथे जे वापरले आहेत गोल्डन मणी तर तेच गोल्डन मणी आपल्याला ह्या तारेमध्ये ओवून घ्यायचे आहेत. तर आपण ओवून घेऊया. तर हे आपण असे गोल्डन मणी ओवून घेतले आहेत. तर हे बघा हे गोल्डन मणी ओवले आहेत ना तर हे बरोबर आपली ही तार आपण क्रिस्टलच्या इथे काढल्याबरोबर इथे एकदम असे हे करून घ्यायचे. आणि आता आपल्याला हा गोल्डन मण्याचा जो राऊंड आहे ना तो आता आपल्याला ह्या क्रिस्टलच्या भोवतीनं असं लावायचा आहे. तर हे बघा असं, हे बघा आता आपण आपली ही 0.3ची तार ह्या मोत्यापासून आली होती त्याच्यामध्ये आपण गोल्डन मणी ओवले आहेत. गोल्डन मणी ओवल्याच्या नंतर आपल्याला क्रिस्टलच्या भोवतीनं असं एक राऊंड करून घ्यायचा आहे घट्ट असा. आणि जिथून आपली 0.3ची तार आली होती तिथेच आपल्याला त्याच मोत्याला आता उलट्या साईडने असं राऊंड मारून घ्यायचं आहे असं घट्ट असं. हे बघा असं, म्हणजे आपले हे क्रिस्टल आहेत ना हे बरोबर ही क्रिस्टलच्या साईडने आपले गोल्डन मणी असे व्यवस्थित बसतात. तर आता इथे जरी पॅक झालं आहे तरी आता हे आपलं असं ओपन होते या साईडने. तर आता काय करायचं, हा मोती सोडून आपल्याला ही तार ह्या मोत्याच्या इथे घ्यायची आहे. आणि ही जी 0.3ची तार आहे ही अशी समोर घ्यायची फुलाच्या समोर घेतल्याच्या नंतर हा जो गोल्डन मण्याचा राऊंड आहे याच्यावरनं अशी आपल्याला ही तार घालायची अशी त्या साईडला, म्हणजे फुलाच्या मागे आली पाहिजे. अशी मागे आल्याच्यानंतर अशी घट्ट अशी ओढून घ्यायची. हे बघा अशी घट्ट अशी ओढल्याच्या नंतर मग हे गोल्डन मणी आपल्या इथं पॅक होतात. तर आता सेम आपल्याला तसंच करायचं. पुन्हा आपल्याला हा मोती सोडून इथे ही तार अशी फुलाच्या समोर खेचून घ्यायची. खेचल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला हे 0.3चं तारेचं टोक आहे हे गोल्डन मण्याच्या इथून ओवायचं आणि एकदम जे आपले मोती आहे तिकडं मोत्याच्या मागच्या साईडला आलं पाहिजे. आल्याच्यानंतर असं ओढून घ्यायचं घट्ट, म्हणजे आपला जो गोल्डन मण्यांचा जो आपण राऊंड केला आहे क्रिस्टलच्या साईडने तो असा पॅक बसतो व्यवस्थित. आणि म्हणजे ते असे ओपन होत नाही. असंच आपल्याला 1-2-3 ठिकाणी ते पॅक करायचं आहे. तर असं आपलं हे फूल तयार झालं आहे. हे बघा असं. तर आता इयर कप आपल्याला हे जे फूल आहे तर आपल्याला ते ह्या तारेवर पॅक करायचं आहे. तर इयर कपसाठी किती तार घ्यायची अंदाजे, तर ही आपली तार आहे तर ही अशी आपल्या 4 बोटांच्या मध्ये अशी इथे ठेवायची आणि असे खालच्या साईडनी असे एक राऊंड करून घ्यायचा असं सारखा अशी, आणि मग इथे अशी कट करायची. असं एक अंदाज घ्यायचा आपल्याला. हे बघा असं केल्याच्या नंतर पुन्हा अशी सरळ करून घ्यायची. हे बघा अशी पुन्हा अशी सरळ करून घ्यायची. तर आता आपल्याला ह्या तारेवर आहे ना आपलं ही फूल असं पॅक करायचं. हे बघा असं एवढं असं पॅक करायचं आहे.
तर या तारेवर आपल्याला हे फुल पॅक करायचं आहे. तर आता इथे आपल्याला एक छोटासा लूप बनवून घ्यायचा आहे गोल. तर हे आपण तर असं आपल्याला दोन्ही तारांचं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला कट करून घ्यायची आणि तसंच आपल्याला लूप बनवून घ्यायचं आहे. तर आपण बनवून घेऊया. तर हे बघा, दुसऱ्या पण तारेचा लूप कसं बनायचं सांगते. हे बघा, आता इथे आपल्याला एवढं बोटा इतकी आपल्याला तार खाली ठेवायची आहे. तर बरोबर तेवढ्या अंतरामध्ये आपल्याला हे प्लायरमध्ये आपल्याला ही तार अशी पॅक करायची आहे. आणि हे जे वरचं तारेचं टोक आहे हे असं हे बघ घट्ट अशी धरायची, असं घ्यायची आणि असं खालच्या दिशेनं हे करून घ्यायचं. हे बघ, आता हे असं झाले. तर आता हे प्लायर आपलं प्लायरच्या ह्या टोकामध्ये आपली तार आहे. तर हे टोक काढून घ्यायचं आणि इकडच्या टोकामध्ये घालायचं आणि ही तार अशी इकडे सरळ करून घ्यायची आहे बघा अशी. म्हणजे हे सोपं पडेल तुम्हाला लूप बनवायला. हे बघा असे, म्हणजे ती तार तुम्हाला सरळ पण करावी नाही लागणार, एकदम होऊन जाईल. हे बघा झालं, एकदम इझी आहे हा लूप. ही पद्धत एकदम इझी पडेल लूप बनवायला तुम्हाला. हे बघ, तर आता आपण हे दोन लूप बनवून घेतले आहेत तारेचे. हे बघा, तर हा थोडासा लहान झाला आहे, याला आपण थोडंसं मोठं करूया. हे बघा, हे असे आपण दोन करून घेतले आहे. तर आता हे जे फूल आपण बनवलं ही तार ओवून घ्यायची आहे. हे बघा अशी, आणि बरोबर व्यवस्थित असं जे आपलं फूल आहे त्याच्या मागे आपल्याला हे ठेवायचं आहे व्यवस्थित आणि पॅक करायचं आहे. आता ही जी तार आहे ही तार आणि हा जो मोती आहे, ह्या तारेच्या वरती जो मोती येईल ना, ती तार आणि आपला जो मोती आहे तो, त्या दोघांना व्यवस्थित असे राऊंड मारून घ्यायचे आहेत. 1 2 3 राऊंड मारायचे. मारल्याच्या नंतर आता आपल्याला ही तार आणि हा जो मोती आहे हे फिक्स झाले. तर आता आपल्याला हा मोती सोडून ह्या साईडला यायचा आहे आणि आल्याच्या नंतर आता हा जो लूप केला ह्या लूपमधनं आपल्याला ही 0.3ची तार घालायची. हे बघा, आणि एकदम मोत्याच्या पुढे काढायची आणि एकदम घट्ट ओढून घ्यायची, म्हणजे इथे आपलं ते पॅक होईल. जर थोडंसं सैल वाटत असेल तर तुम्ही पुन्हा तसंच करू शकता. पुन्हा तिथूनच ओवायची, पुन्हा समोरच्या साईडला तार काढायची आणि ओढून घ्यायची. हे पण असं झालं. हे बघा, असं झाल्याच्या नंतर ना पुन्हा आता आपल्याला ह्या टोकापाशीचे, म्हणजे ही जी तार आहे ही तार आणि ह्या तारेपाशी असलेले मोती, ह्या व्यवस्थित त्यांना राऊंड मारून घ्यायचे आहेत. हे बघा, म्हणजे असं व्यवस्थित ही पण तार त्याच्यामध्ये आली पाहिजे, म्हणजे कसं आपलं फूल आणि ती तार आहे ना ते व्यवस्थित अशी पॅक होते. हे बघा असं. तर असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा, तर आता आपण हे तारेचं करून घेऊया. तर आपण बघा सेम तसं ह्या लूपमध्ये आपली जी फुलाला जॉईंट तार असते 0.3ची, तर ती ओवून घेतली. ओवून घेतल्याच्यानंतर बरोबर असं मध्ये हे बघा जो लूप आहे तो असा बरोबर क्रिस्टलच्या इथे मध्ये असं ठेवायचा. ठेवल्याच्यानंतर ना ही जी आपली तार आहे ही तार आणि हे जे मोती आहे हे दोघांना व्यवस्थित राऊंड मारून घ्यायचे. इथे पॅक झालं. पुन्हा आपल्याला हे साईडला यायचं आहे. तर ही तार आणि आपले हे मोती आहेत या दोघांना व्यवस्थित असं राऊंड मारायचं. ह्या दोघांनाच राऊंड मारायचं, म्हणजे आपली जो आपण तारेचा बेस बनवला आहे तो बेस आणि आपलं फुल आहे पॅक होतं. आणि इथे आपल्याला या मोत्यापासून आपल्याला ही तार मागच्या साईडला काढून द्यायची आहे. मागच्या साईडला काढल्याच्यानंतर जो आपण तारेचा लूप केला आहे त्या लूपमध्ये ओवूनच आपल्याला ही तार फुलाच्या समोर काढून घ्यायची आहे, म्हणजे तिथे आपल्याला ते पॅक होतं. तर असं आपण तुम्ही दोनदा करू शकता. पुन्हा तसंच तार मागच्या साईडला खेचायची, पुन्हा लूपमध्ये ओवायची आणि पुन्हा ओढून घ्यायची, म्हणजे असं एकदम घट्ट असं पॅक होतं.
हे बघा असं. तर आता आपल्याला ही जी वरच्या साईडची तार आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक क्रिस्टल आणि एक मोती आहे तर ते ओवून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार जो फुलामध्ये वापरलेला क्रिस्टल घालू शकता किंवा वेगळाही कलरचा तुम्ही घालू शकता. आणि ओवताना हे लक्षात ठेवायचं, ही जी जॉईंट तार आहे तर ही आपली 22 नंबरची तार आणि आपली 0.3ची, तर ह्या दोन्हीमध्येही आपल्याला ते ओवायचं आहे. तर पहिल्यांदा आपण ह्या क्रिस्टलमध्ये ही 0.3ची तार ओवली. ती ओवल्याच्यानंतर ही आपली 22 नंबरची आहे तर त्याच्यामध्ये आपण असं ओवून घ्यायचं. हे बघ असं. हे बघ इथे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 मोती घालायचे. तर फुलामध्ये जे वापरले तेच घालू शकता किंवा थोडे लहान मोठेही घालू शकता. तर हे बघा मी पुन्हा सेम तसंच केलं आहे. या 0.3च्या पण तारेमध्ये ओवलं आणि ही आपली 22 नंबर तार याच्यामध्ये पण ओवलं. ओवल्याच्यानंतर आता आपल्याला ही जी 0.3ची तार आहे तर ह्या 0.3च्या तारेने ही जी 22 नंबरची तार आहे याच्यावरला आपल्याला असे एकदम घट्ट असे राऊंड मारून घ्यायचे आहेत. एकदम जो आपण मोती ओवला आहे ना तर त्याला चिटकूनच आपल्याला असं एकदम भरपूर असे राऊंड मारायचे. आणि राऊंड मारल्यानंतर ते राऊंड जे आहेत ती तार ही अशी आपल्याला मोत्याच्या दिशेने अशी खेचायची. हे बघा असं व्यवस्थित असे एकदम भरपूर असे 15-16 तरी राऊंड व्यवस्थित असे मारून घ्यायचे. याने काय होतं, जे आपण क्रिस्टल आणि मोती घातलेत ना तर ते असे ह्या साईडला निघणार नाही ह्यासाठी. हे बघा असं स्प्रिंग सारखं तयार होतं इथे. हे बघा असं. आणि ही जी राहिलेली तार आहे तर ही आपल्याला अशी ह्या साईडला करून घ्यायची आहे खालच्या साईडला, किंवा तुम्ही कट पण करू शकता. तर आपण कट करूया. हे बघ कट केली. ही आपली वरची साईड झाली. आता आपल्याला इथे पण सेम तसंच करायचं. हे बघा इथे पण आपल्याला सेम तसंच करायचं जसं आपण इकडे केलं आहे तसं. तर मी 0.3ची एक छोटीशी तार कट करून घेतली आहे तर ती आता मला इथे जॉईन करून घ्यायची आहे. तर हे बघा हे तारेचं टोक हे असं व्यवस्थित ते आपल्या अंगठ्याने दाबून धरायचं आणि हा कुठलाही एक मोती आहे त्याला आपल्याला 1-2 राऊंड व्यवस्थित मारून घ्यायचे आहेत. व्यवस्थित 2-3 राऊंड मारायचे. मारल्याच्या नंतर हे जे आपण टोक आपल्या बोटामध्ये धरलं होतं तर ते कट करून घ्यायचं. म्हणजे ही आपली तार आता आपल्याला इकडं आपलं जे पुढचं काम आहे ते करायला रेडी आहे. तर हे बघा मी पुन्हा एकदा इथे एक राऊंड मारून घेते. या तारेला एक राऊंड मारते आणि मग आता आपल्याला ह्या 0.3च्या पण तारेमध्ये क्रिस्टल आणि मोती ओवून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये पण. तर आपण ओवून घेऊया. तर हे बघा इथे पण तसंच केलं आहे. तर आपली 0.3ची तार आहे तर एकदम आपला जो मोती आहे त्याला हे चिटकूनच आपल्याला 0.3ने ही जी आपली 22 नंबरची तार आहे तर त्याला आपल्याला असे व्यवस्थित राऊंड मारायचे आहेत. आणि जसं जसं राऊंड मारलं जातं तसं तसे राऊंड मारलेली तार आहे अशी आपल्याला मोत्याच्या दिशेने खेचत चालायचं आहे. जसं आपण ह्या साईडला केलं ना तसंच आपल्याला ह्या पण साईडला करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असे भरपूर असे राऊंड मारायचे म्हणजे जेणेकरून जे आपले मोती आहेत ते आपल्याला असे निघून येणार नाही. ह्यासाठी आपल्याला जास्त राऊंड मारायचे. हे बघा मारून झाल्याच्या नंतर ही आपली तार आहे तर ती आपली कट करून घ्यायची. हे बघा हे असं. तर आता इथे साधं एक फूल वापरले तर तुम्ही हवं असेल तर असं पूर्ण 3 फुलांचं सुद्धा करू शकता किंवा 2 फुलांचं सुद्धा करू शकता. तर सेम असंच आपल्याला याचं पण करून घ्यायचं. तर आपण करून घेऊया. तर हे असं आपलं तयार झालं आहे. तर आता आपल्याला
इथे जे खालच्या साईडची तार आहे, तर ही जी खालच्या साईडची तार आहे तर ही आता आपल्या कानामध्ये आपण घालणार आहोत. तर ही थोडी थोडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर साधारण एवढी तरी आपल्याला 1 इंच तार ठेवायची आहे. बाकीचे आपल्याला कट करून टाकायचे आहे. बघा खालच्या साईडने आपण एवढी ठेवली आहे. तर ही जी वरची साईडची तार आहे तर आता आपल्याला तर एक राऊंड द्यायचं आहे. तर हे बघा आपली डिझाईन आहे अशी ठेवायची आणि आपल्या ह्या बोटाच्या खालच्या साईडने ही तार अशी आपल्याला इकडे अशी ओढून घ्यायची आहे. बघा अशी अशी याचं पण आपल्याला असं करायचं आहे. एकदम अशी धरायचं आहे डिझाईन आणि आपलं हे बोट आहे या बोटाची अशी मागच्या साईडला अशी प्रेस करून घ्यायची. बघा अशी असं. तर यात याची आपली जास्त तार आहे तर ती थोडी कट करूया. बघा तर इथे टोकाला हवं असेल तर तुम्ही लूप पण बनवू शकता असं छोटासा गोल, किंवा तुम्ही इथे थोडासा ग्लू लावून तुम्ही इथे एखादा गोल्डन मनी वगैरे पण ॲड करू शकता. बघा असं. तर आपले असे इयर कप तयार आहेत. बघा तर इथे आपण टोकाला असं छोटासा लूप बनवूया, किंवा तुम्ही थोडासा टोकाला गोल्डन मनी ग्लू लावून तिथे त्या टोकाला गोल्डन मनी पण तुम्ही हे करू शकता, चिटकवू शकता लूप नसेल बनवायचा तर, किंवा असा छोटासा नाजूक पण लूप तुम्ही बनवू शकता. हे बघा असं. आणि ही जी तार आहे ना जी जास्त दिसते तर ही अशी आपली डिझाईन आहे त्या साईडला अशी हे करून घ्यायची, प्रेस करून घ्यायची. बघा जेव्हा वेअर करतो तेव्हा थोडंसं ओपन करायचं. तर असे आपले इयर तयार आहेत.